श्री स्वामी समर्थ। तर आज आहे वैकुंठ चतुर्दशी, तर आपण त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्हाला मी आज काही सेवा सांगणार आहे, तर त्या सेवा तुम्ही कोणकोणत्या सेवा आहेत, आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, तर ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहावा ही विनंती। तर आज आहे वैकुंठ चतुर्दशी। तर आपण आज महत्वाचा, आज जे वैकुंठ चतुर्दशी आहे ती जी तिथी आहे ती आपल्याला वर्षातून एकदाच येते, त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे। तर ही सेवा आपण केल्याने आपल्याला खूपच पुण्य प्राप्त होते। तर भगवान शंकरांना जर वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय, तर हरिहर भेट। तर हरिहर भेट म्हणजे काय, तर महादेव आणि विष्णू यांची गळा भेट होते, म्हणून मग त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी हा साजरी केली जाते। तर वैकुंठ चतुर्दशीला हे का बरं गळा भेट असते, तर आपल्याला आता जे चातुर्मास असतो, ते चातुर्मास जे आहे तो जो आपण आता विष्णू भगवान जे आहेत ते पृथ्वीवर होते, तर आता ते आपल्या स्वर्गवासी जाणार आहेत आणि महादेव जे आहेत ते आपल्याला आता पृथ्वीवर त्यांच्याकडे हे चालन, म्हणजे पृथ्वीचं सर्व जे चालन आहे ते त्यांच्याकडे सोपवून ते स्वस्थानी जाणार आहेत, म्हणून मग यांची गळाभेट आहे। तर ह्या दिवशी जो आपल्याला उपाय करायचा आहे, तो जो उपाय जो आहे तो खूपच हजार पटीने आपल्याला एकदाच, हा वर्षभरातून एकदाच करायला मिळतो, म्हणून हा उपाय जो आहे तो आपण करायचा आहे। तर हा उपाय केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होते, म्हणजे वैकुंठात आपल्याला तिथे स्थान प्राप्त होते। जर आपण म्हणतो ना, मेल्यानंतर पण आपल्याला स्वर्ग पाहिजे, तर ह्याच कारणासाठी आपण जी आज सेवा करणार आहे, तर आपल्याला ती एक सेवा नाही, तर आपल्याला असंख्य सेवा आहेत। जर आज तुम्ही दिवसभरात कधीही कुठलीही सेवा केली, म्हणजे आपली भगवान शंकरांची, विष्णूची कोणतीही जी सेवा आपण करतो ती जर केली, तर आपल्याला त्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला हजार पटीने मिळते। म्हणून आपण हे जे वर्षातून काही स्थिती म्हणजे वर्षातून जे काही असतात, तर ही जी तिथी आहे, ती तिथी जी आहे ती वैकुंठ चतुर्दशी या दिवशीच मिळते, म्हणून मग आपण ही सेवा जी केली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे, म्हणून मग आपण ही सेवा करायची आहे। तर तुम्ही या दिवशी जे आपल्याला आज वैकुंठ चतुर्दशी आहे ह्याचा जी सुरुवात आहे ती रात्री 10:37 होणार आहे। मग आपण त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागून आपल्याला ही एक सेवा करायची आहे। तर तुम्ही जर विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली जी आहे ती, म्हणजे 108 नावं विष्णू भगवानांची, हे पण आपण म्हणायचे आहे। तर ह्याची साधी सोपी पूजा आहे, तर मी ह्या पूजेचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर ही पूजा जी आहे ते विष्णू भगवानाच्या आपल्याकडे फोटो असतील, तर फोटो घेऊन आपण त्या फोटोवर आपण ही सेवा करायची आहे। आणि आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात तरी शिवलिंग असतोच, मग त्या शिवलिंगावर जरी केली तरी चालते। आता पहा, जर हे मोठमोठे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी, तर हे मोठ्या तीर्थक्षेत्र म्हणजे नाशिकचं त्र्यंबकेश्वर वगैरे आहे, किंवा काशीचं, असे जे मोठमोठे जे आहेत आपले 12 ज्योतिर्लिंग म्हणतात, त्या ठिकाणी ही एक मोठा सोहळा असतो या ठिकाणी। त्या ठिकाणी जर आपण जर रात्री 12 वाजता जर दर्शन घेतले तर खूपच भाग्याचे ठरते। तर आपल्याला हे काही शक्य नाही होत, मग आपण ही सेवा करायची नाही असं होणार आहे का? तर तसं नाही करायचं, तर आपण ही सेवा करायची आहे। तर मग ही सेवा केल्याने आपल्याला खूपच फायद्याची ठरते, म्हणून आपण ही सेवा करायची आहे। तर ही सेवा जी केली आपण, तर तुम्ही विष्णू भगवानांची वेगवेगळी सेवा आहे ती जर तुम्ही केली तरी, तर आपण जी सेवा करायची आहे, तर ह्याचा जो वेळ जे आहे ती आपल्याला वैकुंठ चतुर्दशी, काही जण हा जो उपवास आहे तो उपवास आदल्या दिवशीच धरतात, आणि त्या दिवशी जो उपवास धरून आवळ्याला फार महत्व आहे। तर आवळा नवमी म्हणून पण काल साजरी केली जाते। तर जर ते आवळा नवमी जी आहे, ते आवळ्याचं झाड जे आहे त्या झाडाखाली जाऊन आपण आवळा भोजन वगैरे करतात, तसं ही पद्धत आहे। किंवा आपण आवळ्याच्या झाडाखाली विष्णू भगवान आणि शंकराची पूजन जे केले, तर ह्याचेही खूपच पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होते। मग आपण ही
काल सेवा केलेली आहे. तर मग आपण आज जी सेवा करायची आहे, तर ही वैकुंठ चतुर्दशी आज आपल्याला आहे. तर ती तिथी जी आहे, तीच आहे. ती जी टायमिंग जी आहे आपल्याला, तर ती रात्री 10 वाजून 39 मिनिटाने चालू होणार आहे. तर आपण 10 वाजून 39 मिनिटाने म्हणजे 10:30 वाजल्यापासून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ह्या सेवेसाठी आपण विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र हे आपण 1 वेळा किंवा तुमची जर इच्छा असेल तर 11 वेळा, 21 वेळा आपण हे करू शकतो. तर मग आपण ही करायची आहे सेवा. आणि त्यानंतर महत्वाची जी आहे ती आपल्याला जी सेवा आहे ते आपल्याला तुळशीपत्राची सेवा आहे. तर तुळशीपत्र हे महादेवांना आपण रात्री 12 वाजता आपण हे चढवायचं आहे. तर हे जे आपण जे तुळशीपत्र वाहणार आहोत, तर हे जे तुळशीपत्र व्हायचं आहे, ते महादेवांना तुळशीपत्र हे पूर्ण पूजेमध्ये वर्जित असते. तर हा पूर्ण वर्षातला एकच दिवस असतो. त्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपण महादेवांना तुळशीपत्र व्हायचं आहे. तर हे तुळशीपत्र व्हायचं आहे. मग ही जर सेवा आपल्याला वर्षातून एकदाच मिळत असेल, तर आपण ही करायची नाही का? तर नाही, आपण हे सर्वांनी करायचे आहे. आणि ही सेवा केल्यामुळे आपल्याला खूप मोठा लाभ होणार आहे, म्हणून आपण करायचे आहे. आणि विष्णू भगवान आहेत त्यांना आपण बेलपत्र व्हायचं आहे. तर ही जी सेवा आपण करायची आहे, ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने आपल्याला वैकुंठामध्ये प्रवेश मिळतो, म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला. सगळेजणच म्हणतात तर मृत्यूनंतर सगळ्यांना स्वर्ग हवा असतो, कोणालाच नरक नको असतो. म्हणून मग आपण ही सेवा छोटीशी करायची आहे. आणि झालेली सेवा जी आहे मी ही स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करून, तुम्हाला व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मम्मीनं जी काही जी काही सेवा सांगितली आहे ती सर्वांनी ती सर्वांनी करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. समर्थ. लाईक अँड सबस्क्राईब. बाय. बाय.